करेक्ट. आता तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल म्हटलात. येस. अनेक कन्सेप्ट्स आहेत ज्याच्याबद्दल आम्हाला जे सामान्य लोकं आहेत त्यांना अजिबात नॉलेज नाही आहे. आता मी सुद्धा तुमच्यासमोर कोरी पाटी आहे ह्या सगळ्या बाबतीत आणि मी तुम्हाला जे मला प्रश्न पडतात ते विचारते की म्युच्युअल फंडसारखे कन्सेप्ट आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहेत. तर म्युच्युअल फंड वर्सेस फिक्स्ड डिपॉझिट ह्या जर 2 गोष्टी बघितल्या तर ह्याच्यामध्ये जास्त सेफ मोड काय आहे? बघा, आता फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड हे 2 वेगळे प्रॉडक्ट आहेत. आता समजा सगळ्यात पहिलं म्हटलं तर ह्याच्यापेक्षा जास्त सेफ काय आहे हे तुमच्या गोलवर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे समजा जर मला 1 वर्षानंतर मग गाडी घ्यायची आहे तर ₹1,00,000 मला लागणार आहेत. तर त्यावेळी मला जे आहे ते सेफ काय आहे, फिक्स्ड रिटर्न देणारं आणि सुरक्षित असणारं फिक्स्ड डिपॉझिट. पण समजा आता एखाद्याचा मुलगी आता 2रीला आहे आणि 12वी करता त्यांना एक सर्टन 20-25 लाखाची गरज आहे. तर हा माझा झाला लाँग टर्म गोल. मग ह्या ठिकाणी मला डेफिनेटली कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज ह्याची मदत घ्यावी लागेल. आणि सध्या जगात कंपाऊंडिंग व्याज म्हणजे चक्रवाढ व्याजावर व्याज देणारी एकच मेथोडॉलॉजी आहे, ज्याला आपण म्युच्युअल फंड्स म्हणतो. म्हणूनच आता सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे कॅम्पेन चालत असतील, तुम्ही बघितले असतील.